दीक्षा 3. कोणाच्या? रावणाच्या. स्वर्गाला सिडी, सोन्याला सुगंध आणि खारा समुद्र गुडा. शक्य आहे का? मग संसार सुखाचा करायचा शक्य आहे का? पण झाला ना, झाला ना द्वारकेचा राणा. संसारही सुखाचा करायची ताकद आहे. अहो जर रावणाचं पूर्ण नाही झालं, बरं रावण भक्त नव्हता का? रावण श्रीमंत नव्हता का? रावण सत्ता नव्हती का त्याच्याकडे? रावणाकडे सामर्थ्य नव्हतं का? अधिकार नव्हता का? रावणासारखा शिवभक्त असता काय झाला नाही. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. नाथ रामायणामध्ये वर्णन आहे रावणाची शिवभक्ती. अहो काय शिवभक्ती सांगावी. महाराज 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमवतो शिवपिंडीला व्हायचा. 17 ते 18 तास रावणाच्या फक्त एका दिवसाच्या पूजेला लागायचे. 17 ते 18 तास दिवसातली तो पूजा करायचा. 24 तासातले 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला. रोज 1000 कमळ. चुकून एके दिवशी 999 भरले. पूजेतनं उठला नाही. स्वतःचं शिर कापलं. 1000 शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त. तरी सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या. मग ज्ञानोबाराय तुम्ही भक्त आहात हे कशावरनं? ज्ञानोबाराय म्हटले मी ज्ञानदेवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पिठा. मी वैष्णव आहे. कारण वैष्णवांची काय व्याख्या करतो आम्ही? वैष्णव जन तो तेने काही पीड पराई जाणीजे. आणि ज्ञानोबारायन तितकं मोठं मन कोणाचं आहे? जय खळांची व्यंकटी सांगतो या सत्कर्मरती वाढो. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. का ग डिग्रसच्या माय मावल्या? बरोबर आहे का? अगं तुम्ही तरी बोला. माझ्या हाय म्हणून तरी बोला ग. अगं बोला. तुम्ही बोलत नाही असं नाही ग. तुम्ही बोलायला लागल्या अख्या गावाला कळतं कोणाची सून भाडत एवढं बोलत अगं माय तुम्ही. फक्त इथं बोला. बोलत जा माय. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर आहे? 17 ते 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर आहे का? तुमच्या गावा शेजारी नदी आहे का दादा? आहे का? आहे का? नदीला पाणी आहे का? नाही का? मरण इतकं. मग कोरडे नदीत मला नेऊन टाका पण बोला का तुम्ही. हा ना, इतकी विचित्र बसल्यात. तू बोल मी आहे. तू बोल. मी बसलोय ना. तू बोल मी ऐकतो तुझं. तू बोल ग. बसलोय मी. बोल तू बोल. अरे इतकं का उपकार करताय? तुमचा परमार्थ कसा आहे माहिती आहे का? 20,000 लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. मी म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. अहो काय मन मोठं मानव माणसाचं. 20,000 लोक खाऊ घातली. शहराचा म्हणतात ताईला नका वरडू देणं, काय चांगल्या मनानं खाऊ नाही घातली. म्हटलं बघ ती मला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवली ती. काय अरे तिने कसं का करीन तो करतो हे बघ ना दाद्या. अरे करणारा महत्वाचा आहे ना. पैसा लई जणांकडे रे या जगात. पैसा नाही असं कोणीच नाही. या कलियुगात पैसा कमवायचा सोपा आहे, खर्चायचा अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावा कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. कळलं त्यालाच कळले. विनोद कळला सुद्धा माणूस जरा स्तब्ध लागतो है की नाही या विषयाकडे. अवघड अवस्था आहे आमची. पैशाचं काय घेऊन बसलंय? सगळ्याकडे पैसा आहे. अख्खी 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची आहेत. बरं का? डिग्रसचा मायबाप अय धोंड्याचा मायना 7 कोटी. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं. अहो भाद्रपद गेला, कार्तिक आला तरी स्टेटस ठेवतोय लाडाचा जावई गेला. अरे कवर. अरे कार्तिक आला रे आता तरी भास्कर. कंटाळा तुमचे स्टेटस बघून आम्हाला. आणि काय विनंती आहे माझे मायबाप. पैसा एका घराची चौकट 22.5 क्विंटल. तुलसी रामायणामध्ये वर्णन आहे. एका रावणाच्या एका घराची चौकट 22.5 क्विंटल. एका घरात 200 ते 300 चौकटी. अशी 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख तो अक्किलंका सोन्याची. 33 कोटी देवबंदी घेण्यात नवग्रहाच्या पायऱ्या. कुबेर राखणीला गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण. ही सत्ता आहे रावणाची. तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य या विश्वातलं आहे. नाही तुमच्या टाळ्यात काहीतरी प्रॉब्लेमच आहे. नाही होईल येईल वेळ आल्यावर आपणही वाजवाल. काही विषय नाही या विषयाकडे. असा रावण आहे रे तो. सत्ताधीश आहे पण ताकद नाहीये का? 3दा कैलास हलवला बाबाने. कितीदा? 3दा. तुम्ही म्हणसाल यांच्यात ताकद आहे. ज्ञानोबरात काय ताकद आहे? उभारिला ध्वज 3ही लोकावरी. भरिलो
कीर्तन सुटतून चिट्याकडे येतो गुन्हा. तुम्ही फक्त कीर्तनाकडे लक्ष द्या. हे आमच्यातले हे काय अवघड नाही. हार घालणाऱ्याची नाव आहेत फक्त त्याच्यात. म्हणलं बेटा बरोबर मला घेऊ. लोक लय अवघड आहे ती. लोक अख्ख कीर्तन म्हणा चिठी देतो चिठी. गप्प आहे बाबा तू अख्ख कीर्तन सोडशील आणि चिठीवर येऊन बसशील. लोकांचं भंगार काम आहे. लोकांच्या नाडी लोकांसमोर आता पारदर्शकच राहावं लागणार आहे. ट्रान्सपरंट. चल हे तर हे ने नाही तर नाही. लोकांचं लय अवघड झालंय. ह्या कलियुगात वरतीत नाचणारी पोनी शानी आहे, कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. ही नजर आहे लोकांची. अरे वा, मानलं पाहिजे मायबाप तुम्हाला. अरे तुमच्या पोरी अर्धनग्न होऊन वरातीत नसतात. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली तो महाराज. अरे त्याला चावण म्हणून घातली. येडे आम्ही चावायला याच्या आधीपासून घातली. परंपरेचा काही भाग येतो की नाही. या विषयाकडे या. मग आम्ही विचारलं, सत्ताधीश श्रावणही होता. सत्ताधीश ज्ञानोबाराही ताकद रावणातही होती. मग आमची ताकद रेड्यामुखी वेद बोलविले. अजून काय ताकद पाहिजे तुम्हाला. अंगी आईसे बळ रेडा बोले. बर श्रीमंती जयाच्या द्वारी जर दारात एवढं झाड आहे विचार करा त्यांच्या घरात किती झाड असेल, किती संपत्ती असेल. इतकी श्रीमंती, एवढी सत्ता आहे. ज्ञानोबर आहे. ज्ञानांचं काय घेऊन बसला. भगवंतापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबर आहे म्हणावं. वाक्य लक्षात घ्या, गांभीर्याने घ्या. जगाच्या मालकापेक्षा श्रेष्ठ ज्यांचं ज्ञान आहे त्यांना ज्ञानोबर आहे म्हणावं. सत्ता. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष लागतात. बरोबर आहे. विषयाकडे आला फिरत जा पण येत जा. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष लागतात किंवा 17-18 वर्ष तरी लागतात. पोरीची वृद्धिंगत झाल्याशिवाय पोरगी लेकराची आई होऊ शकत नाही. शरीर वृद्धी व्हावी लागते. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य असेल विचार करा. विश्व माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. आणि सामर्थ्य जगाचा मालक ज्यांच्यात विसाव्याला जातो. नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी, ते ज्ञानोबरायांचं दार आहे. काय सामर्थ्य हो. रावण कमी आहे का ज्ञानात. पुराण शास्त्र उपनिषद पाठ आहेत रावणाचे. रावण. लंका कोणाची. बिका पाटलाची. अहो मग लंका कोणाची. लंका महादेवाची. कोणाची. महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय महादेवानं. इतकं ज्ञान प्रगल्भ आहे त्यांचं. वास्तुशांतीची पूजा करायला कुणाला बोलवलंय. रावणाला. कुणाच्या वास्तुशांतीच्या पूजेला. महादेवाच्या लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला. प्रगल्भता विचार करा. जगाचा मालक ज्याला बोलवतोय पूजेला त्याचं ज्ञान काय असेल. त्या रावणाने अशी पूजा मांडावी, असे मंत्र उच्चार करावे, इतके शुद्ध आणि स्पष्ट उच्चार बघून महादेवानंही म्हणावं वा काय उच्चार आहेत. त्या जगाच्या मालकानं कौतुक करावं. कौतुक जगाच्या मालकानेच करावं. तयाचा हरिक
इतकंच गोड आयुष्य असावं. नाहीतर विचित्र काम आहे. आम्ही करून काय होणार नाही. जगाच्या मालकानं कौतुक करावं. आणि माझी विनंती आहे, तुम्ही फक्त कर्म सत्य करा. या सत्याचं कौतुक जगाचा मालक सुद्धा करत असेल, हा विश्वास आहे माझा. मी नाही, तोंडचं कोण सांगताय? वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. त्याचं कीर्तिमुख नारायण असतो, आम्ही नाही. विषयाकडे या. मग काय सांगायचं मायबाप? असा रावण, अशी पूजा मांडली. देव म्हणते काय सुंदर पूजा मांडलीस रावणा. आधी शिव कसा आहे? नाथबाबा सांगतात शिव भोळा. म्हणे भोळा काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला, बंगलाच घेऊन गेला. कळलं त्यालाच कळलं. रावण म्हणला देवा एवढाच पोळ काय द्यायचं तर अख्खीच लंका द्या. होती कोणाची? झाली कोणाची? टिकली का? अहंकार. आपलं काय टिकणार आहे मायबाप? चला मग ज्ञानोबरायांचं टिकलं का? आजही आहे, उद्याही असणार आहे, चंद्र सूर्य तोपर्यंत असणार आहे. लक्षात घ्या. मग सगळंच रावणाकडे होतं तरी रावणाच्या 3 अपेक्षा का पूर्ण झाल्या नाहीत? अमापक अपेक्षा आहेत. केल्या असत्या पूर्ण, लागली असती स्वर्गाला शिडी, काय झालं असतं? आपल्यासारखी भजनं करून मिली असते ना, आपण वर गेलो की आपल्याला पिदाड्यानं खाली ओढला असतो, दुसऱ्याला धरून उतार उतार खाली खाली उतार, मला खाली उतार, मला बरोबर शिडी लावल्यावर आपलं काय खरं राहिलं असतं? पाप पुण्य राहिलं, सत्य असत्य राहिलं. बरं ठीक आहे, शिडी मरू द्या. आणायचं सोन्याला सुगंध, एवढा काय फरक पडला असता? एवढी रावणाने तुमची भक्ती केली देवा, करायच्या 3 अपेक्षा पूर्ण. आणायचा सोन्याला सुगंध. अहो तुम्ही मागता ना, तुमचं नाव घेतलं की सगळं होतं. अहो मग आणायचं ना सोन्याला सुगंध, काय फरक पडला असता? सोन्याला सुगंध आणला असता, चोराला हुंगून कळलं असतं सोनं कुठे. चोर किती वाढले असतात. बरं ठीक आहे, जर हे नाही, अहो खारा समुद्र गोडा केला असता, लोकांना पाण्याची परेशानी झाली नसती. पण खारा समुद्र गोडा केला असता, पाऊस पडला नसता. पाऊस पडतोय त्याचं कारण बाष्पीभवन आहे. सरळ पडलं जेव्हा बाष्पीभवन जाऊन चिटकतं ना, तेव्हा त्याचं पाण्यात रूपांतर होतं आणि मग पाणी पडतं. भूगोल शिकलोय आपण सगळे. बाष्पीभवनाशिवाय पाणी पडत, पाणीच पडलं नसतं, मग तर जगलोच नसतो. मग हे अमापक आहे. अहो मग जसं हे अमापक आहे तसं हेही अमापकच आहेत की. संसार कुठे सुखाचा करायचा का? आणि संसारच सुखाचा केला, लोक परमार्थ का करतील? हे मग पण अमापकच आहे ना. जर तुम्ही संसारच सुखाचा केला, लोक संसारातच राहतील. असोनी संसारी परमार्थ करणारच नाहीत. अहो संसार सुखाचा करायचा म्हणजे काय करायचा? जगाच्या मालकाला संसारामध्ये अस्तित्व निर्माण करून घ्यायची ताकद निर्माण करायची. कशी शक्य आहे? कशी शक्य? अहो संसारात आणायचं देवाच्या जगाच्या मालकाला कसं शक्य आहे? अहो फार सोपं आहे. किती सोपं आहे? तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो धनी. फक्त ज्याला मानतोय तो शहाणा पाहिजे, ज्या पद्धतीनं मानतोय तो शहाणा पाहिजे. शिकवणाराही शहाणा पाहिजे, शिकणाराही शहाणा पाहिजे. आमची अवस्था झाली, माऊली म्हणतात ना, जयाचे आहिक धड नाही तयासी परित्र पुस्से काही. आहिक म्हणजे जगणं, म्हणजे जगणं धड नाही. धड कमीपेक्षा कमीपेक्षा कमी म्हणजे धड. अहो धड बोलत नाही ते, त्याचं काय ऐकतं? त्या माणसांचं आपण ऐकतोय. सोपं 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 सांगू का आपल्याला? आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे, बुक्यावर नाही. आपण लई चित्र लोक आहे. आपल्याकडे ज्या साबणाने गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोय. कळलं त्यालाच कळलं. आता याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी, ती काय साबणानं झाली होय रे दाद्या? हा जरा डोकं बिकं वापरत जरे. ज्ञानाचा विचार कराल तर रावणाचं ज्ञान परंपरेचं नाही, पण ज्ञानोबरायांचं ज्ञान, ज्ञानोबरायांची सत्ता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोधक गोरक्ष वळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवा सार चोजविले ज्ञान दैवे रचिला पाया उभारले देवाला. हे परंपरेनं चालत आलेलं ज्ञान आहे. 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय चांगदेव महाराजांचं. 14 विद्या 14च आहेत, कला 64च आहेत, पारंगत आहेत. 1400 वर्षाचं वय आहे, पण 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्त काय विचारलं कितपत योग्य आहे. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. हे मागणं का पूर्ण होईल? कारण हे मागणं आत्ताच नाहीये, हे ज्ञान आत्ताच नाहीये, हे नाम आत्ताच नाहीये. हे नाम कधीच आहे? जन्माला यायच्या अगोदरच आहे. इट इज पॉसिबल. अगदी आवडी सांगतात मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. कसं काय येतं? डॉक्टरकडे गेले परवा, डॉक्टर एका माणसासोबत भांडत होता. तो माणूस म्हणत होता भामटाय हा डॉक्टर. डॉक्टर म्हणला काय झालं? आयुष्यभर मी कधी साखर खाल्ली नाही, तुझा रिपोर्ट म्हणतात शुगर आहे. डॉक्टर म्हणलं रिपोर्ट खोटं बोलत आहे. तो म्हणला अरे मी गोड खाल्लंच नाही तर होईन कशी? तो म्हणला झाली दादा
मला नाही झाली, डॉक्टर म्हणलं झाली, तो मला नाही झाली, डॉक्टर म्हणलं झाली, तो म्हणला कस काय झाली, म्हणला तुझ्या बापाला होती म्हणून तुला झाली. बरोबर आहे. इट इज सायंटिफिकली जनरेशन, अनुवंशिकता. अनुवंशिकतेनं आलं ते. मग ज्ञानाचंही तसंच आहे. तुकोबाराय म्हणले माझ्या वडिलांची मिरासी का देवा तुझी चरण सेवा. तसं ज्ञानोबाराय म्हणले ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती देणारा आहे सर्व सुकृताचे फळ मी म्हणून मला फळ मिळतंय. कसं काय मिळालंय? माझ्या पिढ्यांनी केलं. जाई नगे माये जगाच्या मालकाला घरात आणायची ताकद जर कशात असेल तर ती पंढरीच्या वारीत आहे.